मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। आदित्य ठाकरे, तेजस, उर्वशी, अमित ठाकरेंसह संपूर्ण कुटुंबीय पुन्हा एकत्र। कौटुंबिक स्नेहबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण। आमच्या देवाभाऊमुळे दोन्ही भाऊ एकत्र। बाळासाहेब देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद देत असतील। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। रवींद्र धंगेकर यांचा सत्ता बाजूला ठेवून लढण्याचा निर्धार। भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय। धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा। एक्सवरील शिवसेनेचा फोटो देखील काढला। एक माणूस पुण्याच्या राजकीय संस्कृतीची वाट लावतोय। माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि आकसापोटी आरोप। निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले। मोहोळ यांचा धंगेकर यांच्यावर पलटवार। वेळ पडल्यास मी पुण्यामध्ये जाऊन धंगेकरांशी चर्चा करेन। मोहोळ आणि धंगेकर वादावर उदय सामंत यांची माहिती। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा, धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत। संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपमधील एक गट असा संघर्ष सुरू। राऊतांचा दावा। भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्रीचाच वाद सुरू। नवनाथ बन यांचा संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। मुरलीधर मोहोळ केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात। दंगेकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा। जैन बोर्डिंग प्रकरणाच्या वादावर अंबादास दानवेंची उडी। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार। फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजन यांच्याकडनं पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडे यांनी केलं होतं भाष्य। मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी लढणार। ठाण्यामध्ये भाजपसोबत युती करायची की नाही सर्वाधिकार शिंदेंना, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडनं स्वबळाचा नारा। आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता। मुंबईत स्वबळावर लढण्याच्या भाई जगतापांच्या भूमिकेवर राऊतांचा टोला। मुंबईत मराठीच महापौर करण्याचा निर्धार असल्याचं ठाम मत। सिल्वर ओक निवासस्थानी मंत्री प्रताप सरनाईक आणि शरद पवारांची भेट। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता। सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्यासाठीचा राजकीय जुगाड। आमदारांना निधी वाटपावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात। गुंड निलेश काळवळचा पासपोर्ट अखेर रद्द। पासपोर्ट प्रदेश कार्यालयामधून आदेश जारी। मुंबईमध्ये आज संध्याकाळी पावसाची शक्यता। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये येलो अलर्ट। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांचा समावेश। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल। दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचं व्हिडिओमधून उघड। संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यामुळे वाद। कोल्हापुरी चप्पल घालून आल्यामुळे अपमान केल्याचा तरुणीचा आरोप। एका कंपनीच्या संस्थापक तरुणीकडनं व्हिडिओ शेअर। नागपुरात फटाके उडवण्याच्या उत्साहामध्ये 31 जण भाजले। शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 11 महिन्याच्या 2 चिमुकल्यांचा देखील समावेश। पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात मोदींचे संबोधन। एनडीएच्या विजयाचा कानमंत्र देणार। माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात। कर्नाटकला प्रगतिशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांचं मोठं विधान। क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार। भारतीय सैन्यामध्ये 20 भैरव बटालियन सज्ज होणार। जलद आणि प्राणघातक कारवाईसाठी स्थापना। चीन आणि पाकिस्तान सीमेवर जलद ऑपरेशन करण्यासाठी मदत। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।